कोणत्याही कार्यक्रमात जाऊ, म्हणजे मग ते लग्न असू देत किंवा सामाजिक कार्यक्रम, धार्मिक, आध्यात्मिक, कोणताही कार्यक्रम असू देत, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याशिवाय कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही. ती गोष्ट म्हणजे स्टेज. करेक्ट. आज आहे गुरुपौर्णिमा. स्टेज आणि गुरुपौर्णिमेचा एक खूप सुंदर संबंध आहे. त्याबद्दलची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण सगळ्यात पहिले वंदन करतो ते म्हणजे व्यासमुनींना, आणि ही गोष्टसुद्धा त्यांच्याचबद्दल आहे. जेव्हा ते शिकत होते किंवा त्यांचं शिक्षण संपत आलं होतं आणि ते शिकवायलाही लागले होते, त्या काळी फक्त बोलून शिकवल्या जायचं. अशा वेळेस कधीकधी शिष्यांची ऐकण्यात चूक होत होती. गुरूंची बोलताना काहीतरी चुकीचं शब्द किंवा उच्चार बोलले जायचे आणि त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत असे. जेव्हा व्यासमुनींना ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी एक खूप मोठं कार्य हाती घेतलं. त्यांना वेद तर मुखोद्गत होतेच, मग त्यांनी काय केलं, वेदांचं 4 भागांमध्ये विभाजन केलं. म्हणजेच आज जे आपण ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे जे आपल्याला वाचायला मिळतात ते व्यासमुनींनी तेव्हा लिहिलं. म्हणूनच हे ग्रंथ लिहिल्यानंतर ते निरूपणाकरता जायचे. वेदांच्या निरूपणाकरता जेव्हाही ते जायचे ना, तेव्हा त्यांचं आसन उच्च स्थानावर राहायचं, म्हणजे उंचावर असायचं. आणि त्या आसनाला जिथे ते बसून निरूपण करायचे त्याला म्हणायचेत व्यासपीठ. हो. आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत व्यासपीठाशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही किंवा कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही. आणि हाच संबंध आहे स्टेज आणि गुरुपौर्णिमेचा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बरं, हा व्हिडिओ करायचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण एक सत्र सुरू करतो आहे. आपण सण तर साजरे करतोच, पण त्यामागची गोष्ट काय आहे, भावना काय आहे, त्यामागची सायंटिफिक बाजू काय आहे ही आपल्याला कळायला नको. तर याबद्दलच्या छान छान गोष्टी ऐकूयात दर गुरुवारी इथेच. जाता जाता कबीरदासजींचा एक सुंदर दोहा. गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन मिले ना मोश, गुरुबिन लाखे न सत्य को, गुरुबिन मिटे ना दोष. सगळ्या गुरूंना आणि गुरुतत्वांना माझं नमन. आईवडिलांना माझा नमस्कार. आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.